सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। डॉक्टरों की लापरवाही से 37 वर्षीय युवक की मौत। जलगांव 4 अक्टूबर। डॉक्टरों की कथित लापरवाही के कारण भूषण बालकृष्ण महाजन उम्र 37 निवासी रामानंद नगर जलगांव की मौत हो गई। इस घटना से क्षेत्र में शोक व रोष व्यक्त किया जा रहा है। मृतक भूषण महाजन अपने माता पिता, पत्नी, एक बेटा व एक बेटी के साथ रहता था। वह सार्वजनिक स्वास्थ्य विभाग में नशीराबाद उपकेंद्र अंतर्गत चिंचोली में स्वास्थ्य सेवक के पद पर कार्यरत था। शनिवार तड़के करीब 2 बजे भूषण को सीने में तेज दर्द की शिकायत हुई। परिजनों ने उसे तत्काल एक निजी अस्पताल में भर्ती कराया। वहां के डॉक्टरों ने आगे के उपचार के लिए दूसरे अस्पताल में ले जाने की सलाह दी। इसके बाद जब परिजन उसे रिंग रोड स्थित दूसरे अस्पताल की ओर ले जा रहे थे, तभी रास्ते में ही भूषण को हार्ट अटैक आया और उसकी मौत हो गई। इस घटना की जानकारी मृतक के मामे भाई ने दी। परिजनों और स्थानीय लोगों ने डॉक्टरों पर गंभीर लापरवाही का आरोप लगाते हुए कार्रवाई की मांग की है। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 जलगांव। 2 वाजेला आम्ही रामानंद नगरहून मामांचा फोन आला की भूषणची तब्येत ही त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतोय। तर मी इमिजिएटली 2 मिनिटात त्याच्यापर्यंत पोहोचलो। त्याला गाडीत टाकून मी डॉक्टर राहुल महाजन यांच्या हॉस्पिटलला उपचारासाठी तिथे दाखल केल्यानंतर त्यांनी ICU मध्ये पेशंटला घेतल्यानंतर त्याची ट्रीटमेंट सुरू असताना तर त्यांनी आम्हाला अचानक सांगितलं की तुम्ही त्याचं हृदय थोडंसं कमकुवत होते, तर तुम्ही त्यांना इथून हलवून तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे घेऊन जा। तर आम्ही त्यांना विनंती केली की सर पेशंटला तुम्ही स्टेबल करा, त्याला काही वेळ द्या, थोडंसं स्टेबल झाल्यानंतर आम्ही हलवतो पेशंटला, पण तोपर्यंत त्याला प्राथमिक उपचारासाठी तुम्ही तिथे ट्रीटमेंट करा। राहुल महाजन सरांना खाली बोलवा। तर राहुल महाजन सर खाली आले नाही। त्यांनी फोनवरच त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की बुवा ते पेशंट आपल्याकडे ठेवू नको, त्याला कार्डियक लागेल, आपण ते करू नाही शकत। त्यांनी आम्हाला इमिजिएटली ॲम्ब्युलन्स आणून आम्हाला त्यांनी पेशंट काढायला लावलं। तिथून पेशंट काढल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हटलं सर आम्ही आता नेऊ कोणाकडे, रात्री 2, 2:30, 3 वाजलेले की आता रात्री कार्डियॉलॉजिस्ट कोण मिळेल। त्यामुळे मी हर्षल पाटील सरांशी बोललेलो, तुम्ही तिथे घेऊन म्हणजे आम्ही स्पंदन हॉस्पिटलला गेलो हर्षल पाटलांकडे। तिथे गेल्यानंतर तिथेही तीच परिस्थिती झाली। स्वतः डॉक्टर खाली आले नाहीत। त्यांच्या असिस्टंट डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटला चेक केलं आणि सांगितलं की आम्ही याच्यावर उपचार करू शकत नाही, तुम्ही याला इथून घेऊन जा। मग तिथून आम्ही डॉक्टर परेश जोशींकडे ऑर्किड हॉस्पिटलला नेलं। तिथेही स्वतः डॉक्टर कोणीच नव्हते, तिथं असिस्टंट डॉक्टर होते। त्यांनी हेच ट्रीटमेंट केली, फक्त त्याचे पल्स घेतले आणि सांगितलं की आमच्याकडे बायपॅप जे आहे हृदयाच्यासाठीचे जे उपचार करण्यासाठी तर ते नादुरुस्त आहे, तर तिथे आमचे उपचार होणार नाही, तर तुम्ही दुसरीकडे घेऊन जा। आणि त्याच्यानंतर आम्ही वनिता हॉस्पिटलला त्याला नेलं। तर तिथे तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांचे पल्स लागत नाही, हे तुमचं पेशंट दगावलेलं आहे। तर ह्या घटनेनंतर असं झालं की डॉक्टरांच्या निग्लिजन्सपणामुळे एका 35 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे। तो माझा सक्का मामे भाऊ होता। मी माझ्या डोळ्यासमोर तो मरत असताना मी त्याला बघत होतो। आणि जळगावमध्ये शहरात राहणाऱ्या व्यक्तींसोबत ही अशी अवस्था आहे। डॉक्टर हे स्वतःला देव समजतात, आम्ही त्यांना देव मानतो, पण देव लोक झोप सोडून खाली यायला तयार नाही। एका 35 वर्षाच्या मुलासाठी डॉक्टर खाली आले नाही। तुमची काय मागणी आहे? आमची अशी मागणी आहे की या तिघी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही जी घटना घडलेली आहे ती फक्त डॉक्टरांच्या निग्लिजन्सपणामुळे झालेली आहे। जर याच्यापैकी एकही डॉक्टर वेळेवर हजर झाला असता तर 2 मुलांचा बाप, जो एक वर्षाचा आणि एक 3 वर्षाची मुलगी आहे, अशा लहान बालकांचा बाप आज वाचला असता। आणि हे फक्त जळगावातल्या डॉक्टरांच्या निग्लिजन्सपणामुळे झालेलं आहे। माझं नाव योगेश पाटील। मैताचं नाव काय? मैताचं नाव भूषण बालकृष्ण महाजन। ते जिल्हा परिषद आरोग्य विभागात सर्व्हिसला होते।